हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधनी तुटते भवाची बंधने संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही येणे साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधने तुटते भवाची बंधने विठ्ठल कहे पायावरी या वारकरी संतांच्या रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका प्रस्तुत रूपी प्राप्त स्थळी महान वैष्णव श्री संत ब्रह्मीभूत भगवान बाबा महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज त्या सप्ताहातील 7व्या क्रमांकाची कीर्तनरूपी ही सेवा महान वैष्णव श्री संत श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे गुरुवर्य मारोतराव महाराजांची सेवा आहे गुरुवर्य सोपान काका महाराज इसादकर यांचीही कीर्तनरूपी सेवा अज्ञान पामर बालकाकड सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने हनुमंतरायाच्या नगरीत भगवान श्री पंढरीनाथाच्या समोर सर्व सज्जन मंडळीच्या साक्षीने आलेली सेवा सेवेकरता घेतलेला भंग साम्राज्य चक्रवर्ती त्रिभुवनातलं भूषण शांतीचे पुतळे शांतीचे सागर असणारी पैठण निवासी श्रीमंत एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा अभंग असून महाराजांच्या अभंगामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतात सरळ सोप्या भाषेत सर्वसामान्य लोकायला कळल असा अभंगाचा उघड भावार्थ आहे तर जशी आपल्याला गुरु महाराज बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळ अभावी आपण बोलायचा प्रयत्न करू विठ्ठल
शिवाय महाराज भगवान बाबा महाराजांचं पुण्यस्मरण सोहळा देव लोकांच्या जयंत्या साजऱ्या होतात आणि साधूचा सोहळा साजरा होतो. पुण्यशील प्राण्याची पुण्यतिथी होते. काही लोकांची 13वी 12वी, काही लोकांचं मेलं त्या दिवशीच मिटत झालं. गोसाई मेलं सुत काही धरणा जन्मलं ते हृदय पाळीना विधी. साधूचा पुण्यस्मरण सोहळा म्हणा, पुण्यतिथी सोहळा म्हणा, तसा आज हा भगवान बाबांचा पुण्यतिथी सोहळा आहे. आपण इथंच साजरा करतो असं नाही, गावात करतो असं नाही, तालुक्यात होतो असं नाही, जिल्ह्यात होतो असं नाही, राष्ट्रात होतो असं नाही. आता ही सोहळी झाली. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, भूमंडळा माझी कीर्तीला. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. आज इथं सोहळा होतो याचा अर्थ वरी होतो. उभय लोकी सोहळा कीर्तिमान, कीर्तिमान, उभय लोकी सोहळा कीर्तिमान, योग्याची संपदा त्याग आणि शांती, योग्याची संपदा त्याग आणि शांती, उभय लोकी सोहळा कीर्तिमान, कीर्तिमान, सोहळा कीर्तिमान. उभयलोकी सोहळा कीर्तिमान कोणाचा? ज्याचे विषम धुतल्या जातात अशा साधूचे सोहळे होतात. आता हे सोहळी झाली त्रिभुवन, त्रिभुवनात सोहळा होतो. पण कधी ज्याचे विषम धुतल्या जातात त्याचे सोहळे होतात. नव्हे, ज्याच्या संगतीत विषम धुतल्या जातात त्याचे सोहळे होतात. विठ्ठल असे साधू थोर संत भगवान बाबा महाराज यांचा हा पुण्यस्मरण सोहळा आहे, पुण्यतिथी सोहळा आहे. ज्याच्या आयुष्यात एकही तिथी अशी गेली नाही की त्या तिथीला पुण्य घडलं नाही. जरी यदा कदाचित पुण्य नसेल घडलं, पाप तर कधीच घडलं नाही, त्याचे सोहळे होतात. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आज त्यांच्या सोहळ्यात आज आपण एवढे सामील आहेत सेवेमध्ये. काय भाग्य असेल आपलं, थोर सत्पुरुषांच्या सेवेमध्ये आपण आज रद आहेत.
ऐकू येणं का? माझा आवाज बसलाय. बोलू नका. अशा संत पुरुषांच्या सेवेचा योग, सेवेसाठी घेतलेला अभंग. काय म्हणतात महाराजाच्या अभंगात? भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. प्रत्येकाला देव प्राप्तीची गरज आहे. देव प्राप्त करून घेतल्याशिवाय आपल्या जीवनाचं सार्थक नाही. या लोकालाच आपण भगवत प्राप्तीसाठी आलो. मनुष्य देहाचे निज्ञाने, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणी कृपावलोकेने दिला. या जन्मात ते ज्ञान आहे भगवत प्राप्तीचं बाहुले मनुष्य देही. निजात्मज्ञान घातले दुसऱ्या जन्मामध्ये नाही, याच देही घडे पुष्कळ प्रमाणे. देव प्राप्तीसाठी जिथं आलो. जोपर्यंत आपण देव प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत आपल्या जीवनात सुख विसरून जा. कितीही सायास करीत असताल, कितीही कष्ट करीत असताल, त्याच्यात सुख नाही. देवासाठी जर तुम्ही कष्ट करीत नसताल आणि इतर साधनामध्ये वेळ घालीत असताल, महाराज म्हणले दुःख सोडून यांच्या पदरात काहीच नाही. करीसी देवा विनाश, अवघी होईल निराश. तृष्णा वाढविसे बहुवस, कधी सुखास न पवसी. सुख विसरून जा, दुःखाशिवाय काहीच नाही. देव प्राप्त करून घेणं अति गरजेचं आहे महाराज. काही काही गोष्टी अति आवश्यक, काही आवश्यक, काही अति अनावश्यक, काही अनावश्यक. सोयऱ्याची तर गेल्यास पाणी दूध घ्यावं. यदा कदाचित दूध नाही घेतलं तरी चालेल, पण पाणी घ्यावंच लागेल. दूध आवश्यक, पाणी अति आवश्यक आहे. पाणी प्यावंच लागतंय. पाण्याशिवाय जीवन जगू शकत नाही. काही अनावश्यक पाणी पितात माणसं, कुठेही पडतात. काही अति अनावश्यक पितात, तनतन करीत रानात जाऊन डबे घेऊन वापस मुर्दाच येतो त्याचा. पण आवश्यक नव्हे, अति आवश्यक आहे पाणी. एक ग्रस्त म्हणला 6 महिने बसून राहतो मी श्वास न घेता. घरात कोण ठेवल तुला? माग 2 वर्षाखाली श्वास न मिळाल्यामुळं लोक दगावले. ऑक्सिजनची गरज आहे. 6 महिने नाही, 6 तास राहून दाखव, तुला घरात कोणी ठेवत नाही. श्वास अति महत्त्वाचा आहे, अति आवश्यक आहे श्वास घेणं. तसं पाणी पिणं अति आवश्यक आहे. दूध आवश्यक आहे, पाण्याची गरज आहे. दुधाची बायकोची गरज का माईची गरज? सोयरेव हा, माईची गरज का बायकोची गरज? हा, माईची गरज आहे. बायकोची आवड आहे का गरज नाही? बायकोची आवड आहे, माईची गरज आहे. दुधाची आवड आहे, पाण्याची गरज आहे. कोणी दूध पिईल अथवा न पिईल, कोणी बायको करेल अथवा न करेल, नाही कोणी 2-2 करेल. पण पाण्याची गरज आहे, तशी मातेची गरज आहे. मातेशिवाय जन्म नाही. मातेची अति गरज आहे. मातेशिवाय आपण जन्मू शकत नाही. तशी पाण्याची गरज आहे. जशी पाण्याची अति गरज आहे, तसा देव हस्तगत करून घेणं अति गरज आहे. विठ्ठल या लोकाला आल्यास काही गरजू आहेत, पण
अति नाहीत, काही गरजू आहेत. काही प्राधान्य शिक्षणाला देतात, काही नोकरीला प्राधान्य देतात, काही व्यवसायाला प्राधान्य देतात, काही शेतीला प्राधान्य देतात, काही शेती, काही व्यापार लाईन, काही नोकरी, आपले आपले प्राधान्य देतात. पण इतर जरी तुम्ही कशाला प्राधान्य नाही दिलं तरी चालेल, पण भगवत प्राप्तीला अति प्राधान्य द्यावं लागेल. भगवंत या गावाला आल्याच्या नंतर करून घेतल्याशिवाय जीवनात सुख नाही. किती गरज आहे देवाची सांगतो, भजन करा. विठाला 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 विठाला. गोदावरी गंगा आहे, अलीकडच्या कडेला 5-7 माणसं बसली होती. त्याला पलीकडं जायचं होतं टोकऱ्यात बसून, पण ते 5-6 माणसं 5-6 नमुन्याची होती. एक शिक्षक होता, एक वकील होता, एक शेतकरी होता, एक व्यापार लाईनीतला होता, एक डॉक्टर होता, एक शास्त्री होता. शास्त्री हे सर्व नावं मध्ये बसले. बुवा पलीकडच्या तीराला जायचे. नावत बसल्या बसल्या काय काम आहे, पलीकडच्या तीराला जाऊस तो लागली चर्चा करायला. त्या नावाड्या संग चर्चा करू लागलो. तो शिक्षक म्हणू लागला नावाड्याला, तुम्हाला काही शिक्षण येते का नाही? आम्हाला काय गरीबाला येणार आहे, आम्ही माणसं नेतो, आणून सोडतो, पोट भरतो, आम्हाला काही नाही. आडवी रेख काढायत नाही. नाही आडवी रेख तुम्हाला काढायत नाही, तुमचा जन्म वाया गेला म्हणला. जाऊ द्या बा म्हणलं. दुसरा शेतकरी भेटला. काय शेतीचं काही कळतंय का नाही? शेती वगैरे काही नाही, आमच्याकडे शेती नाही. 1 गुंठा, अर्धा गुंठा देखील शेती नाही. काय जीवन आहे म्हणला तुमचं? तुमच्या जीवनात अर्धा गुंठा तुम्हाला शेती नाही, जन्म वाया गेला म्हणला तुमचा. जाऊ द्या म्हणला. व्यापार लाईनीतला आला. त्यानं विचारलं, काही व्यापारीचं कळतंय का नाही? काही आम्हाला काय कळलं म्हणले, माणसाने याचे आणून सोडायचे, आपलं पोट भरायचं, त्यातलं काही ज्ञान नाही. जन्म वाया गेला म्हणला तुम्हाला, थोडे ज्ञान नाही शेतीचं, व्यापारीचं. वकील आला. वकील म्हणू लागला, काही जनरल नॉलेज माहीत आहे का नाही तुम्हाला? काही केस लढवायच्या इकडं तिकडं? अजिबात काही माहीत नाही. आम्ही गरीब माणसं आहेत, काम करून खाणारी माणसं, आम्हाला काय माहिती आहे गरिबीच्या लेकरायला? जन्म वाया गेला म्हणला नावाडी तुमचा, काही तुम्हाला ज्ञान नाही, जाऊ द्या म्हणला. डॉक्टर भेटला. डॉक्टरला विचारलं डॉक्टरनं, एखादी गोळी कोण्या रोगावर द्यायची तुम्हाला बुद्धी आहे का नाही? ज्ञान नाही हो म्हणले, आम्ही त्यातली PhD केलीच नाही, आम्हाला कोण्या रोगावर गोळी द्यायचं काय माहीत आहे? 1 गोळी द्यायचं माहीत नाही तुम्हाला कोण्या रोगावर? जन्म वाया गेला म्हणला तुमचा, जाऊ द्या म्हणला. जाऊ द्या जन्म, मग आता काय करावं? शास्त्री भेटले. शास्त्री म्हणले, एखादा श्लोक गीतेचा येते का नाही? हरिपाठाचा आपण काही पाठ आहे का नाही? आम्हाला काही त्यातलं येणार. गीता काची संस्कृत कळती, प्राकृत बोलाय ना बरोबर. आम्ही गरीब माणसं आहेत. वाया गेला म्हणला तुमचा जन्म, तुम्हाला एक गीतेचा श्लोक आहे ना, जन्म वाया गेला, जाऊ द्या म्हणला. सगळे संग चर्चा करत 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 ती नाव अर्ध्या गंगेत आली. बोलत बोलत गंगेमध्ये मोठा धोंडा होता, उभरं. ते उभा धोंडा मोठा असल्याला त्या नाव त्याला टिचली. टिचल्यास त्या नावाला पडलं छिद्र, लागलं पाणी यायला. भळ 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 पाणी, अर्धी नाव भरली. हे नावाडी म्हणला होय.
मला शिक्षणीना जन्म वाया गेला, शेती कळना जन्म वाया गेला, व्यापारी कळना जन्म वाया गेला, वकिली कळना जन्म वाया गेला, डॉक्टर की कळना जन्म वाया गेला. एखादा गीतेचा श्लोक येना म्हणला मग जन्म वाया गेला. आता तुम्हाला पवा येते का नाही? आम्हाला पवा आहे, तुमचा जन्म वाया गेला. का? इथं सगळं आहे. शिक्षक आहे, डॉक्टर आहे, शास्त्री आहेत, वकीलकी आहे, शेतकरी आहे, व्यापारी आहे. पण आता कोण्या उपयोगाचा? इथं काय महत्वाचं आहे? फक्त पवणं महत्वाचं आहे. पवणं येत नसेल तर जन्म वाया गेला. तसा मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर फक्त देव आपला करणं महत्वाचं आहे. देव जर तुम्ही आपला करीत नसताल तर जन्म वाया गेला. विठाला विठाला नाही तरी जन्म गेला वाया, नाही तरी गेला वाया, नाही तरी जन्म गेला वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. या लोकाला तुम्ही येऊन माळ घालीत असताल, पंढरपूरची वारी करत असताल, रात्रंदिवस भगवत चिंतनात काळ घालत असताल, तनानं मनानं धनानं भगवंताची शरणांगती करत असताल तर जन्माचं सार्थक आहे. नाही तर जन्म वाया हे तेनी विन जीवा सुख नो हे. तो प्राप्त करून घ्यावंच लागल, हस्तगत करावंच लागल. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे. आता इथं सगळेच म्हणतात देव आमचा आहे. प्रत्येक माळकरी म्हणते आमचा आहे, बगर माळकरी म्हणते आमचा आहे. वारीला जाणारा म्हणते पांडुरंग आमचा आहे, न जाणारा म्हणते आमचा आहे. देव आमचा म्हणणं वेगळे, देव आपलासा करणं वेगळे. देव आपलासा करून घ्या, आपलासा करणं वेगळं. आमचा तर कोणी म्हणतंय देव तुमचा आहे, मग तुम्ही सुखी पाहिजे. सगळे जग म्हणतंय देव आमचा आहे, तुम्ही सुखी पाहिजे. इथं कोण म्हणतंय देव आमचा नाही? हातवर करा बरं. याचा अर्थ देव सगळेच आहे, मग तुम्ही सुखी का नाहीत? प्रत्येक जण दुखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा प्रजा सगळे दुखी, जोगी संन्यासा सगळं दुखी आहे. आता संन्यासी कशाला दुखी असावं? फकीर होकर फिकीर कराय ओय साला गद्दा आहे. फकीरानं फिकीर काला करा. फकीर शब्द उच्चारायला जरी कमी वाटत असेल पण अर्थ गहन आहे. आपल्यामध्ये संन्यासी म्हणतात, त्याच्यात फकीर म्हणतात. फकीर कोणाला म्हणावं? कुछ भी फिकीर नाही, उसका नाम फकीर. पण तोही फिकीर करतो, गद्दा आहे. विठाला विठाला संन्यासाला चिंता, खाची तर फिकीर आहे. जरी झाला असे संन्यासी तरी माध्यानासी. प्रत्येक जण दुखी महाराज, सुखी कोणीच नाही. मग देव तुमचा म्हणल्या तुम्ही सुखी पाहिजे, याचा अर्थ देव तुमचा नाही. आमचा म्हणणं वेगळं आहे आणि आपलासा करून घेणं वेगळं आहे. कसा आपलासा करून घ्या? वैकुंठवासी गुरुवारी मारुतराव महाराजांनी दृष्टांत सांगाव. विठाला विठाला राजा होता. राजाला 5 मुलं होते. 4 मुलं बाहेर देशात नोकरीला गेले. धाकटा मुलगा बापाच्या जवळ होता. तो मुलगा बापाला ओळखून होता. आपला बाप कोण आहे? हॅलो सूर्यो, बाप कोण आहे आपला? राजा आहे. आपला बाप राजा आहे. काय गरज आहे नोकरीला जायची?
पण हे चारी पोरं बाहेर देशात नोकरीला गेली. धाकटं ओळखून होतं बापाला, बाप कोण आहे. कुठं न जाता त्या बापाच्या सेवेत मुलगा रत राहिला. बापाच्या मनासारखं वागून 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 बापाला एवढं विश्वासात घेतलं, एवढं मनासारखं वागला, बापाची आज्ञा कधीच उल्लंघन करायचे नाही. आता एवढा बापाचा विश्वास बसला, आता मुलगा म्हणीन ते बाप ऐकायलाय. राजा आहे पण पोरग म्हणीन ते ऐकायलाय. या चार पोरानं कधी याच्या गोष्टी सुनवायच्या बापाला. बापानं डोकूनही ऐकायचं नाही, पण या पोराचा शब्द उल्लंघन करायचं नाही. आता का, बाप तर सगळ्याचाच आहे, बापाला सगळे सारखे. बाप याच पोराचं का ऐकतो, सगळ्याच ऐकावं. या पोरानं बाप आपलासा करून घेतला म्हणून ऐकत होता. जसा त्या मुलानं राजा आपलासा करून घेतला बाप, तसा देव आपलासा करून घ्या, जीवनामध्ये सुखी होता. तेने विन जीवा सुख नोही. महाराज देव आम्हाला आमचा करून घ्यायचा आहे, देव प्राप्त करून घ्यायचा आहे, आमचं जीवन सुखी बनवायचं. काय करावं, कोणती साधना करावं तर देव प्राप्त होईल. विठ्ठला तातडीनं जर भगवंताची तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवान देखील म्हणले, उद्धवा खास माझी तुला लवकर प्राप्त व्हावं असं वाटत असेल मी, कोणत्या भानगडीत पडू नको. सत्संगती वेगळी जाण, तात्काळ पावावया माझे स्थान, आणि कनाई साधन सत्य जाण उद्धवा. सत्संगतीशिवाय माझी प्राप्ती होत नाही, म्हणून खास तुला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संत महात्म्याची शरणांगती स्वीकार. देवाची प्राप्ती होईल, जीवन सुखी होईल. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. संत महात्म्याचे पाय धरा. कोण्या महात्म्याचे पाय धराव महाराज आम्ही संत कोणाला म्हणावं तर देव प्राप्त होईल, आमच्या जीवनाचं भलं होईल. आम्हाला संत सांगा, संत कोण आहेत. आम्ही कोणाला आहे महाराज म्हणतो, कोणाच्या आहे पाया पडतो, कोणाच्याही मागं लागतो. महाराज कोणाला म्हणावं. आमचे तुकाराम महाराज कोणाला आहे महाराज म्हणत बसले नाही, आणि कोणाच्याही पाया पडत बसले नाही. कोणालाही महाराज म्हणले नाही. महाराज दोन चारच लोक आहे पुढं महाराजाने शरणांगती स्वीकारली, महाराज म्हणले. कीर्तन केले म्हणजे आम्ही महाराज झालो नाही. आता लोक आम्हाला महाराज म्हणाले, आम्ही महाराज आहेत. अरे कीर्तन करशी तरी कीर्तिवान होशी, जगात कीर्ती पसरल, मान बघतात जगाल, पण संत होणार नाहीत. विठ्ठल कीर्तन करशी तरी कीर्तिवान होशी, परी वैष्णव न होशी आरी जना. संत नाही. काय ज्ञान सांगालेत म्हणले, ज्ञानी होताल, संत नाही. विद्वान होताल. काय पुराण सांगालेत, पुराणिक होताल, संत नाही. काय त्याग आहे म्हणले, तीर्थयात्रा पाया नाही, पायात वाहन नाही. काय त्याग आहे. तीर्थयात्रा करीशी तरी कापडीच होशी, पण वैष्णव न होशी वैष्णव नाही. अहो म्हणले महाराजाची लेकर आहेत. संत साधूचे आपत्य संत होतील शाश्वती कमी. संताचे ते आप्त न होती संत, करिता कवित्व न होती ते संत, संताचे ते आप्त न होती संत. संत कोणाला म्हणले नाही महाराज. चार लोकापुढं शरणांगती स्वीकारली. पहिलं दर्शन घेतलं, शरण शरण जी हनुमंता. मारुत्र्याच्या पुढे शरणांगती आहे. दुसरं दर्शन घेतलं, नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया. दत्तात्रयाची शरणांगती. तिसरं दर्शन घेतलं, तुका म्हणे नेनो युक्तीची खोली,
म्हणून ठेविली. आळंदीला ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधी मस्तक ठेवलं. आणि चौथं दर्शन घेतलं. शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला. इतर कोणापुढंच झुकले नाही महाराज. चारी महाराज तसेच महाराज. मारुतरायासारखं भजन कोणाचं आहे? मारुतरायासारखा आचार कोणाचा आहे? मारुतरायासारखा अधिकार कोणाचा आहे? झाडाचा पाला खाऊन मालकाची सेवा केली. स्वामी काजी तू निष्काम भक्ती अनपेक्ष. अपेक्षाच नाही भक्तीच्या मागे महाराज. अपेक्षाच नाही. अनपेक्ष. मालकाकडे खाची देखील फिकीर नव्हती. झाडाचा पाला खाऊन भजन केलं. आपण कोण्या गावात गेल्याच्या नंतर यजमान बघतो कोणाची पंगत आहे एवढं तर बघतो. निष्काम भक्ती. झाडाचा पाला खाऊन भजन केलं. अंगावरल्या वस्त्राची फिकीर केली नाही. जन्मताच कासोटी घेऊन आली. निवाऱ्याची फिकीर नाही. पृथ्वीचे आसन आकाशाचा मंडप रमे ते मन क्रीडा करो. मारुतरायाची भक्ती. निष्काम अनपेक्ष. आचारही तसाच होता महाराज. सुचिर दक्ष. कापरासारखं जीवन होतं. विकार अंतकरणात थोडाही नाही. पवित्र जीवन. कापूर वरून पांढरा दिसतो, मध्ये फोडल्याबरोबर काळा होतो का? नाही. हो, पांढराच. वरून सुगंध देतो, मधूनही सुगंधच देतो. अग्नीशी संघर्ष झाला, खाली राख किती पडली? काहीच नाही. तसा भगवंताशी संघर्ष झाला, मागं शिल्लक काय राहिलं? भगवंत रूप झाले. त्याला म्हणायचं ब्रह्मीभूत अवस्था. सुचिर दक्ष. उदास वृत्तीनं जीवन जगलं महाराज. भजन सोडून कशालाच प्राधान्य नाही. उदासीनो तुका म्हणे येते भजन प्रमाण. भजन म्हटलं की सगळे नाटकं बाहेर महाराज. काय नाटक असेल तर भजनाच्या वर. एकदा भजनात आले की नाटक संपलं. देह जाऊ अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव. 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 देह जावा अथवा राहो. देह जावा अथवा राहो. तुका म्हणे जीव गेला तरी जावो. धरिला तो देव भाव शुद्ध. ही निष्ठा मारुतरायाची भजना. उदास वृत्तीनं जीवन जगलं. भजन सोडून कशालाच प्राधान्य नाही. श्रीराम सोडून बळराम खपला नाही की काय निष्ठा आहे. उदासीनो. म्हणून त्याच्यापाशी व्यथा नाही. त्याच्यापाशी तर नाही, पण त्यांच्या संगतीत कोणी गेलं तरी व्यथा राहत नाही. म्हणून तुका म्हणे संकष्ट आला मारुतीला व्यथा. गतीनं व्यथा निघून जातात. कुठलं कार्य करावं अशी अपेक्षाच नाही. सर्वारंभ परित्यागी. घर बांधावं कधीच वाटलं नाही.
सर्वारंभ परित्यागी म्हणून गाव घरेत मानत, गाव घरेत म्हणून भगवान अर्जुनाला म्हणतात योमद भक्त समे प्रिया. अर्जुना असा कोणी भक्त आहे का सांग, तुम्हाला अंतकरणातून आवडतो. अंतरंग भक्त पै माझा, ही सेवा मारुत्र्याची होती. म्हणून शरण शरण जी हनुमंता, किती सेवा केली मारुत्र्याने. एवढा अधिकार प्राप्त झाला की रामापेक्षाही मारुत्र्याचा अधिकार श्रेष्ठ झाला. रामाला काळ आल्याबरोबर घाम आला, उत्तरकांड पहा तुम्ही, पण तो काळ मारुत्र्यानं बांधून टाकला. काळ बांधवडी काळ घातला तो तरी, काळ घातला तो तरी, काळ घातला तो तरी. काम बांधवडी काळ घातला तो तरी, काळ घातला तो तरी, काळ घातला तो तरी. काम बांधवडी काळ घातला तो तरी, काळ घातला तो तरी, काळ घातला तो तरी. काम बांधवडी काळ घातला तो तरी, काळ घातला तो तरी, काळ घातला तो तरी. काम बांधवडी काळ घातला तो डरी. काम ताब्यात, काळ ताब्यात. जगाला काळ खातो. प्रभूला अवतार संपावं लागला, काळाचा परिहार स्वीकारावा लागला, पण ह्याच्याकडं काळ आल्यास बांधून टाकला काळ. मजाल नाही त्या काळाची मारुत्र्या पुढं. तुका म्हणी काळी काळे केले तोंड प्रकाश आभंड देखोनिया. एवढाही अधिकार प्राप्त झाला, पण मालकाच्या सेवेत रतच होते. काही माणसं मालका संगच राहतात, मालकापासूनच मोठे होतात आणि पुन्हा मालकालाच हुंदडा हाणते. दीर्घ जीवन असो तो विठ्ठल. एवढाही अधिकार झाला तर तू सेवेनच मोठा झालास, म्हणून सेवेतच शोभतोस, मालकीपणात शोभत नाही. महाराज म्हणतात देशे शोभेवंत सेवेने सेवक, सेवेने सेवक. दिसे शोभेवंत सेवेने सेवक, सेवेने सेवक. दिशे शोभेवंत सेवेने सेवक, सेवेने सेवक. दिसे शोभेवंत सेवेने सेवक, सेवेने सेवक. स्वामीचे ते लोक, स्वामीचे त्रैलोक त्रय कीर्ती. स्वामीचे ते लोक, स्वामीचे ते लोक त्रय. दिशे शोभेवंत सेवेने सेवक, स्वामीचे ते लोकत्रय कीर्ती. सेवक हा सेवेने शोभेवंत दिसत असतो. मालकीपणा आला की कमीपणा आला. आपला वारकरी संप्रदाय सेवा प्रधान संप्रदाय. केवढाही व्यक्ती असो, इथं गाडीवर उभा राहिल्याबरोबर म्हणतो आजची सेवा, इतकी सेवा महत्वाची. ठाकूरबाच्या फळावर याच परिसरातला एक टाळकरी बघा, पिवळ्या फेट्यावर, 105 वर्ष झालीत त्याला, पण टाळ घेऊन उभा राहतो. काय सेवा आहे. आज देहावसान झालं त्यांचं. आज साधू बाबा आज. बरं, हो, कळम जवळ गाव आहे. हां, पांडुरंगा तुमच्यात लीन करून घ्या. विठ्ठल
वारकरी जीवन महाराज, सेवेचं जीवन, सेवा प्रधान जीवन महाराज. कधी आपली अशी अवस्था होईल, सेवा करीत करीत जीवन कधी जाईल. विठ्ठल विठाला 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 दिशे शोभेवंत सेवेने सेवा. ही मारुतरायाची सेवा होती. हैला म्हणावं संत, अशा संत महात्म्याच्या पुढे शरणागती स्वीकारा. दत्तात्रयाचं जीवन, उपाधी आलिप्त जीवन महाराज. स्नान एका गावात, पोती एका गावात, भिक्षा एका गावात, निद्रा एका गावात. वाऱ्यासारखं जीवन, वायुसी एके ठाई, बिढार जैसे नाही, तैसा न धरीचे काय आश्रय जो. वाऱ्यासारखं जीवन, आलिप्त जीवन महाराज. पहिले मेरूचे शिकारी. म्हणून त्याच्या पुढे शरणागती. काय ज्ञानोबरायचं जीवन आहे, केवळ समाजासाठी जीवन महाराज, दुसरा काहीच विषय नाही. ज्ञानोबाराय समाधीला बसल्यास भगवान धड धड रडू लागले. आईसाहेब म्हणू लागल्या, भगवान तुम्ही का खेद करता, आणि खेद करता तर का समाधीला बसवलं. काय सांगू म्हणले रुक्मिणी, माझ्या ज्ञानोबासारखा आधी कोणी महाराज झाला नाही, पुढे होणार नाही, आणि सध्या कोणी नाही. माझ्या ज्ञानोबानं जो समाजावर उपकार केला, आधी कोणी केला नाही, पुढं कोणी करणार नाही, सध्या कोणी केला नाही. मागे अनंत भक्त झाली, पुढेही भविष्य बोलिले, परी निवृत्ती ज्ञानदेवे सोपाने सोडविले, अपार जीवजंतू. केला जगासी उपकार, उपकार केला जगासी उपकार, केला जगासी उपकार, उपकार केला जगासी उपकार, केला जगासी उपकार, उपकार केला जगासी उपकार. जगासी उपकार. केवढा उपकार आहे. मिळविली मांदी वैष्णवांची. हे संप्रदाय उभाच केला असेल आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी. काय कष्ट लागली माऊलीला उपकार संप्रदाय उभा करायला. वारकरी संप्रदायाचा पाया रचायला स्वतःचे मायन बाप बली द्यावं लागली, तेव्हा पाया उभा राहिला. आयत्या पिठा रेगुट्या काय लागल्या आपल्याला उड्या मारून सांगाय. काय कष्ट आहेत. विठ्ठल कष्टातून संप्रदायाला सज्जन होत. म्हणून याचा धरीला अभिमान, करीला आपुले जतन. अभिमान स्वीकारा. ज्याच्यासाठी उभा केला ते साध्य करा. काम झालं. विठ्ठल कोण पुसत होता आपल्याला. आपल्या मोठमोठ्या लोकांनी बहिष्कार टाकले. वेद आपल्या धर्माचा मालक आहे. वेदानं बहिष्कार टाकला. वेद अत्यंत कृपणू झाला. वेद पाहण्यासाठी फक्त ब्राह्मणाला अधिकार. तेही ब्राह्मणाच्या घरात भांडण लावलं. ब्राह्मणानं वेद पाहावं, पण ब्राह्मणाच्या बाईला वेद पाहायला अधिकार नाही. ज्या अर्थी बाईला वेद पाहायचा अधिकार नाही, त्या कीर्तनाचा अधिकार आहे का नाही माहित नाही. विठाला 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 अत्यंत
कृपणपणा केला वेदानं. सर्व समाज दूषित बसला. हितच वेदाकडे, हितच कोणाला कळना. लोपले ज्ञान जोगी अवतार पांडुरंग नाव ठेविले त्याने. अवतार पांडुरंग नाव ठेविले हरी आरती नागराजा कहा कैवल्य तेजा जीवित साधू सत्ता बोले बेठिला माझा. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. म्हणून अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. म्हणून भगवंताला दुसरा अवतार घ्यावा लागला ज्ञानोबारायच्या रूपानं, समाजाचं भलं कराय. माऊलीने येऊन पाहिलं का दूषित बसले असं. कोणी खाली मना घालून बसायले, कोणी तसं गालाला हात लावून बसायले, कोणी गुडघे मिठी येऊन बसायले. कारण काय? माऊली आमच्यावर मेन मालकानं बहिष्कार टाकला. आम्हाला कोणी वाली नाही, कोणी वाली नाही. मेन मालकानं बहिष्कार टाकला. दुनियानं टाकावं, मालकानं टाकू नये. मालकानं जवळ धरावं, झालं काम. शेजारच्या 2 मुली या गावात दिल्या का नाही की उगं धरा. त्याच्यातल्या एका मुलीचा जर थाट पाहिला गोपाळी बुवा, असा थाट होता. सासऱ्यानं बाई, सासूनं बाई, दीर भाई बाई, सगळे हातावर झलायचे. नंदा जावा बाई, बाई 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 गावानं नवाजायचं. सून आहे फलाण्याची. पण ज्याच्यासाठी नांदायला आली होती तोंडाकडे बघत नव्हतं. काय उपयोग आहे दुनियानं बाई बाई कर. ज्याच्यासाठी नांदायला आली ते बोलना ना. दुसरी मुलगी, सासू सासऱ्याचा सासरवास, देराभायाचा सासरवास. नंदा तर बोरीच्या चिलाट्याचो, नंदा जावायचा सासरवास. सगळ्या गलीनं जाच करायचा, गावानं जाच करायचा. आज दुपारची भाकर, उद्या दुपारा खाला. 8-8 दिवस डोक्याला तेल नाही लावायला. एवढा जास्त त्या मुलीला. नदीला धुणं धुवायला गेली. धुणं धुत असताना शेजारीन ऐकणं करू लागली, काय पडलं असं नाण्यात, काय पडलं असं मा नाण्यात. एवढा जात असल्या माझ्यासारखी नांद ना माय, काय पडलं असं नाण्यात. ती म्हणली कोणाला म्हणालात तुम्ही आत्याबाई? अगं तुलाच म्हणाली म्हणली. तुला सासूचा सासरवास, सासऱ्याचा सासरवास, देरा भायाचा सासरवास, सगळ्या गावाचा सासरवास आहे. आज दुपारची भाकर, उद्या दुपारा खाला देतात तुला. काय पडलंय का नाण्यात? ती म्हणली आत्याबाई मला सगळ्या घराचा जात असू द्या, गावाचा असू द्या. आज दुपारची भाकर, उद्या दुपारा खाला मिळू द्या, काही हरकत नाही. आमचे मालक संध्याकाळी परळीहून येता 2 किलो जिलबीचा पुडा आणतात. मराय भूक लागल काहीला 2 किलो जिलबी खाल्या. दुनियानं बहिष्कार टाकू द्या हो, मालक जिलबी खाऊ घालायलाय ना. पण इथं तसं नाही. मेन मालकानंच बहिष्कार टाकला. मालक कोण? वेद हा मेन आहे. ज्ञानोबा म्हणजे वेद रुसला, रुसू द्या. आम्ही त्याच्या बाला धरले, आम्ही त्याच्या बाला धरले हाती, आम्ही त्याच्या बाला धरले हाती. वेदामावरी रुसोनिया गेला, वेदामावरी रुसोनिया गेला, वेदामावरी रुसोनिया गेला. आम्ही त्याच्या बाला धरले हाती, आम्ही त्याच्या बाला धरले पाठी, त्याच्या बाला धरले हाती. वेदामावरी रुसोनिया गेला, पण आम्ही त्याच्या बाला धरली कंठी. वेदाचा बाप आमच्याकडे, रुसू द्या वेद रुसला तर. वेदाचा बाप भगवान कंठी कृष्ण मनी नाही अशुभते वाणी. भगवान आमच्या कंठात आहे.
या घाला माळीन करा भजन हे ज्ञानोबारायचा पर्याय विठ्ठल सोपा मार्ग काढला आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना मिळविले मानदे वैष्णवाची म्हणून ठेविली म्हणून ज्ञानोबारायचं दर्शन कोणाही महाराजाच्या मागं लागले नाही आणि कोणालाही महाराज बसले नाही आमच्या नाथ महाराजा पुढे शरणागती ज्ञानोबाराय पाया आहेत नाथ महाराज आधार आहेत जनार्दनाचा एकनाथन खांब दिला भागवत नामदुराने विस्तार केला ही कीर्तनाची परंपरा उभी केली नामदुराने केली पहिलं हरिदासी कीर्तन नारद करायचे नारदाच्या नंतर ही परंपरा लोपली नामदेव महाराजांनी ही कीर्तनाची परंपरा सुरू केली हरिदासी कीर्तन एकानं उभं राहावं पण वारकरी कीर्तन एकानं नाही टाळकरी उभे राहाव मृदंगी उभं राहाव बसून नाही कीर्तनकार उभा असाव बसून नाही विठ्ठल कवा मनाप्रमाण निजल्याने गाता उभा नारायण उगं बाजू पडल्या पडल्या जर म्हणत असेल तर मन काय हरकत नाही पडून बी जमते रामकृष्णारी विठ्ठल ही नामदुराने परंपरा केली नामदुराने विस्तार केला नाथ महाराज आधार स्तंभ आहेत म्हणून शरण शरण एकनाथा पायी माता ठेला कोणालाही संत म्हणले नाही कोणाच्या पाया पडत बसले नाहीला संत महाराज आता आम्ही कोणाला संत म्हणावं निळोबाराने एका प्रमाणात व्याख्या केली संत कोणाला म्हणायचं तेची संत 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 तेची